रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. प्रश्न अतिशय चिंता व्यक्त करणार आहे की गावागावातील त्यातल्या त्यात खेडेगावातील बरेचसे छोट्याशा गावामध्ये चालत असणारे जे हरिनाम सप्ताह आहेत, अखंड हरिनाम सप्ताह, हे बंद का पडले? काय कारण आहे? हे सप्ताह बंद पडण्यापाठीमागची कारणे काय? ह्याचा कधी आमच्या परमार्थातील व्यक्तींनी कधी विचार केलाय का की बाबा पहिले गावोगावी सप्ताह होत होते, जुने काय काय. आता मी ज्या गावात राहतोय त्या गावाचं उदाहरण तुम्हाला सांगतो. अगदी आम्ही बरेच दिवस म्हणजे जवळजवळ एक 20 वर्ष, तर मला कळते असं 20 वर्ष गावामध्ये आमच्या सप्ताह चालू होता. एक मंडळ ते सप्ताह करत होते. मग आता सप्ताह बंद पडून जवळजवळ तुम्हाला सांगतो एक 20 ते 22 वर्ष झाली. तिथून पुढे काय आमच्या गावामध्ये कधी सप्ताह झालेला नाही. माझं गाव मुक्काम पोस्ट पिलीव, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. अगदी पंढरपूर पासून 40 किलोमीटर अंतरावर, मसवड पासून 20 किलोमीटर अंतर, अकलूस पासून एक 30 किलोमीटर अंतर, आणि इकडून आटपाडी किंवा मोहोद पासून एक साधारण 15 ते 20 किलोमीटर अंतर, असं पंढरपूरच्या शेजारी असलेलं आमचं गाव. आता या गावाच्या शेजारी असणारी जी छोटी छोटी गाव आहेत त्या गावातले सप्ताह चालू आहेत. लक्षात ठेवा. बचेरी म्हणा, पिलीव म्हणा, बचेरी, शिंगोरमी, किंवा ह्याच्यापेक्षा काय काय वाड्या वस्त्यावर सुद्धा सप्तेचे कार्यक्रम होतात. परंतु असे सुळेवाडीमध्ये मोठा सप्ताह होता, सुळेवाडीमध्ये सुद्धा. मग आता हे सप्ते बंद का पडले? काय कारण? या सप्ते बंद पडण्याचं कारण काय? खरं कारण काय? तर याची अनेक कारण आहेत. पहिली महत्वाची गोष्ट, जे सप्ताह चालू करणारे लोक आहेत ते या परमार्थातले नाहीत. महत्वाची गोष्ट. किंवा ते लोक तात्पुरते म्हणजे तेवढे सप्त्यापुरते परमार्थात येणारे लोक आहेत. काही जुने लोक जे सप्त्यासाठी आग्रह धरत होते ते मरण पावले. त्या जुन्या लोकांनी आपल्याजवळ असलेलं ज्ञान हे आपल्यापुरतंच मर्यादित ठेवलं. जे तरुण लोक त्या गावातले पुढे यायला पाहिजेत त्या तरुण लोकांनी ह्या जे 4 लोक होती त्या लोकांनी ह्यांना ज्ञानच दिलेलं नाही. बघा, नीट लक्ष द्या. त्याच्यामुळं हळूहळू त्यातले 3-4 जण एकत्रित येऊन जर सप्ताह करत असतील, त्यातला एक गेला, पुन्हा 2-3 वर्षांनी दुसरा गेला. परंतु ह्यांनी काय केलं? ह्यांनी पाठीमागं लोकच तयार केले नाहीत. म्हणजे नवीन तरुणांना यामध्ये बोलवून त्यांना शिक्षण देऊन त्यांना वारकरी संप्रदायाचं महत्त्व पटवून देऊन हे न सांगितल्यामुळं नवीन तरुण वर्ग त्यामध्ये शिरलाच नाही. हे पहिलं महत्वाचं कारण झालं. दुसरं अतिशय महत्वाचं कारण हे मोठेपणा, अहंकार आणि मोठेपणा. सप्ताह करणारे जे पुढारी लोक आहेत, आता ह्या सत्याचा परमार्थाचा काहीही संबंध नसतो. ह्यांना फक्त मोठेपणा हवा असतो. लक्षात ठेवा. मग त्यासाठी काही जरी झालं तरी सुद्धा चालेल. दुसऱ्यानं चालू केलेलं कार्य बंद कसं पाडता येईल हा
त्याचा विरोधक हे कामं करू लागले. कारण नवीन येणाऱ्या पिढीवरती कुठल्याही पद्धतीचे संस्कार राहिले नाहीत नवे मूळ जे परमार्थामध्ये लोक आहेत त्या परमार्थामधील लोकांनी यांच्यावर संस्कार रुजवले नाहीत. आलं का लक्षात? आणि त्यांना किंमत नाही दिली. म्हणजे जिथे तिथे अगदी मरेपर्यंत बापानी आपला अधिकार सोडला नाही घरावरचा. ध्यानात आलं का तुमच्या? वास्तविक पाहता मुलाच्या पायात चप्पल आली की बापाने त्यातनं रिटायर्ड होऊन फक्त मुलाला मार्गदर्शन करायचं असतं. तसं मरेपर्यंत बाप संसार माझाच आहे, तसं सप्ताह मीच चालवणार. नवीन जी पिढी याच्यामध्ये यायला पाहिजे आणि त्यांना जो मान मिळाला पाहिजे. बा प्रत्येक जण एव्हरी पर्सन हॅव हिज ओन एक्झिस्टन्स. प्रत्येकाला स्वतःचं अस्तित्व हे आहे. मग मुंगी सुद्धा स्वतःच्या अस्तित्वासाठी झटत असते. मग मनुष्याचं तर द्या सोडून. तसं नवीन येणाऱ्या मुलांना ह्या लोकांनी काय केलं? जवळ येऊ दिलं नाही. आणि पुन्हा जर जवळ आली तर मी मोठा का तो मोठा हमपणा लोकांचा वाढला. आणि त्याच्यामध्ये दुसऱ्याने चालू केलेलं त्याचं नाव मोठं होऊ द्यायचं नाही. ते बंद कसं पाडायचं यामुळे काही सत्ता बंद झाली. त्यातून राजकारण शिरलं, पार्टी शिरली. मग ते गावागावातली असेल कुठली असेल. परंतु इथे लक्ष द्या, मी आवर्जून ह्या गोष्टी सांगत असतो. कोणताही देवधर्माचा कार्यक्रम असू द्या, देवादिकाचा कार्यक्रम असू द्या, हा हसून खेळून मिळून करण्याचा कार्यक्रम आहे. इथं पार्टिशन, तू या पार्टीचा तू त्या पार्टीचा. अहो जे पार्टिशन करतात ते सायंकाळी एका धाब्यावर असतात आणि एका ताटात जेवतात. परंतु हे आपल्या लोकांच्या आपल्या समाजाच्या लक्षात येत नाही. जे आपण बीज राहणार आहे आपल्या गावामध्ये, जे आपण बीज राहणार आहे तेच बीज कायमस्वरूपी कंटिन्यू पुढे राहणार आहे हे लोकांच्या लक्षातच येईल. त्याच्यामुळं हे एक कारण, इलेक्शनचं एक कारण असू शकतं बरं का. आता मी बरेच काही कारण सांगणार. तिसरं कारण म्हणजे हे की अलीकडचे महाराज लोक लयच दक्षिणा घेतात. काय प्रमाणापेक्षा जास्त दक्षिणा घेतल्यामुळं गावात तेवढी वर्गणी जमा होत नाही. आणि त्याच्यामुळं आलेली सगळी दक्षिणा जर महाराज लोकांनाच द्यायची म्हटलं, नीट लक्ष द्या, तर आपल्याला राहायचं काय? हा एक मनुष्य विचार करू लागला. आता वास्तविक पाहता हे देवाचं कार्य आहे. देवासाठी आलेली वर्गणी, भगवंतासाठी आलेली वर्गणी ही भगवंताचे जे दास आहेत त्यांनाच देऊ करावी. आलं का लक्षात? किंवा ती दुसऱ्या सप्त्यामध्ये वापरावी. हे एक कारण. म्हणजे कीर्तनकार अतिशय पाकिटामध्ये पैसे मागू लागले आणि त्याच्यामुळं गावची परिस्थिती नसल्यामुळं किंवा तेवढी रक्कम जमा होत नसल्यामुळं सप्ते बंद झाले. आता कारण आहे का बरं का उगाच. त्यानंतर पुढे असंही सांगता येईल की गावामध्ये गायन करणारं, वादन करणारं किंवा ह्याचा नाद असलेलं कुणी नाहीच ना. कारण हे परमार्थाचं कार्य करायचं म्हटलं की पहिल्यांदा त्या मनुष्याला आपला जन्म कशासाठी झालाय हे माहीत होणं आवश्यक आहे. आणि जिथे जिथे सत्ता चालू होते तिथे तिथे कीर्तनकार, अलीकड काही जे कीर्तनकार आहेत, नावं ठेवू नये कोणाला, ते कीर्तन नाही, कीर्तनात त्यांनी नर्तकी आणली. महत्वाची गोष्ट बघा बरं का. आणि ह्या नवीन कीर्तनकारांनी या कीर्तनामध्ये नर्तकी आणल्यामुळं समाजाला जी चार ज्ञानाच्या गोष्टी मिळायच्या तो समाज काय समजू लागला माहित आहे का?
हे बाबा 1-2 तास कर म्हणू काय, यातनं आपल्याला काय घ्यायचं नाही, द्यायचं नाही, काय नाही काय नाही. म्हणजे समाज याच्याकडं मनोरंजन या दृष्टीनं पाहू लागला. आणि ती भूमिका एक ठराविक कीर्तनकारांनी ही निर्माण केली. ते कुठले तरी जोक ऐकायचे, ते जोक पाचकाळ जोक सांगायचे, भगवंताची कथा गुणगान. आपण कशासाठी करतोय बाबा हे, यातून तुम्ही हे केलं तर फायदा काय. तुम्हाला सांगतो, जुने कीर्तनकार काय कीर्तनकार होते. कीर्तन ऐकायला बसल्यानंतर लक्षात ठेवा, इकडचं का तिकडचं असं मान सुद्धा वळवत नव्हते लोक, इतकं लक्ष देऊन ऐकत होते. परंतु आता पुढे कीर्तन चालू असताना मागं बिड्या फुकत बसलेले असते लोक. अशी स्थिती. एक म्हणजे मंडपात येऊनच बसत नाहीत, लांब कट्ट्यावर बसले. आणि महाराजांनी जोक तेवढा सांगितला, तेवढ्यापुरतं हसायचं. टवाळकीपणा जास्त वाढला कीर्तनामध्ये, टवाळकीपणा वाढला. टवाळकीपणा का वाढला? कारण कीर्तनकाराची तेवढी वचक राहिली नाही. जुने जे कीर्तनकार होते, लक्षात ठेवा, आमचे बाबा किंवा दांडेकर मामा, ऐकून आहे मी फक्त, आलं का लक्षात, वास्कर महाराज, हे अगदी मठात जर देगलूरकर महाराज, आता देगलूरकर महाराजांच्या बाबतीमध्ये बरं का, मी स्वतः चातुर्मास पूर्ण तिथे मठाच्या सभोवताली, आणखीनही त्या उत्पाद गल्लीमध्ये, आणखीनही चातुर्मासामध्ये सकाळी तिथं फिरायला रस्ता नसतो, इतकी फुल्ल गर्दी असते चातुर्मासाच्या कार्यक्रमामध्ये. आणि ही सत्य परिस्थिती आहे. मोठमोठाले महाराज लोक तिथे प्रवचन ऐकण्यासाठी सकाळची गर्दी असते. आणि ते ऐकीव आता कमी झालं. आता काय झालं माहिती आहे का, माध्यम हे विनोदाचं माध्यम आलं, त्यामुळे लोक ते ऐकण्यापेक्षा आता विनोदाची पुस्तकं घेऊन विनोद आपल्याला कीर्तनात काय सांगता येईल, लोक हसवली तरच आपल्याला पुढच्या वर्षी तारीख मिळेल, असं एक कीर्तनकारांचं मत झालं. परंतु हे मत खरं नाही. ध्यानात आलं का तुमच्या? जो सत्याचा कीर्तनकार आहे, भगवत भक्ती ज्याच्या अंगामध्ये रुजलेले, त्याला विनोदच केला पाहिजे आहे असं काय नाही. सहज जाता जाता विनोद सहज घडून जातो. एवढी बी लोक तुम्ही समोर बसलेली बावळट समजू नका. आणि तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगू का, समोरचा बसलेला समाज बावळट आहे म्हणूनच आत्ताचे हे कीर्तनकार जे आहेत ते कीर्तन करू शकतात. हा समाजाने जर लक्ष देऊन जर ऐकलं, समाजाला आता कीर्तन सुटल्यानंतर महाराजांनी कुठला अभंग घेतला होता हे विचारलं तर त्याला येत नाही. ते फक्त एवढा मत कीर्तन लयच भारी झालं. त्याला जर म्हणलं एखादं महत्वाचं वाक्य सांग, ती विनोद सांगत बसत, म्हणजे लोकांच्या ते लक्षात राहते. पण एखादी समजा महत्वाची गोष्ट सांगितली, वाक्य बाबा आचरणात काय आणावं काय नाही, तर हे असे अनेक कारण आहेत बरं का, लक्षात ठेवा. आणखीन याच्याशिवायही भरपूर कारणं असू शकतात, ध्यानात ठेवा. याशिवायही भरपूर कारणे असू शकतात. कीर्तनकाराची वागणूक एक याच्यामध्ये फार महत्वाचा मुद्दा आहे. काही बरं का, अगदी एखादा दुसरा, आणि मी हे अनेक वेळेला सांगितलंय की बॅरलभर दुधामध्ये एक थेंब रॉकेलचा टाकला तर सगळं बॅरलभर दूध खराब होतं. तशी एक लोकांची वृत्ती झाली, अरे एक गहाण आहे त्यानं तसं केलं म्हणजे हिस्ट्री तसंच असेल. तसं नसतं. हा पाहण्याचा दृष्टिकोन एक लोकांचा फार म्हणजे चुकीचा वाटतो. आता अलीकड कीर्तनामध्ये तुम्हाला सांगतो, नवीन जे कीर्तनकार आहेत त्यांना हरिपाठ येत नाही, काय नाही. तुम्हाला सांगतो, एखाद्या जर कीर्तनकाराला नवीन असणार ह्यांना जर विचारलं हरिपाठ म्हणून 28 अभंग तू हरिपाठाचे न थांबता म्हणून दाखव, येणार नाही त्यांना. सत्य आहे ते सांगतो. किंवा काकड्याचं एखादं
प्रमाण दे किंवा एखादा श्लोक ज्ञानेश्वरीमधला म्हणून दाखव. वाचन अतिशय कमी. मग ह्याचं 4 शब्द, त्याचं 4 शब्द, त्याचं 4 शब्द हे ऐकायचं. आणि ही लोकांना नवीन जे कधीच कीर्तनात नसतात त्यांना हे हसायला झालं म्हणजे भरपूर झालं. मात्र ज्या चांगले कीर्तन करायचे त्याच्यामुळं काय झालं, वक्तेबाबांसारखे हे मी सगळ्यांची नावं घेत बसत नाही, परंतु आमचे रंगनाथस्वामी परभणीकर आलं का लक्षात, आमचे राजपूत सिंग महाराज हे किंवा देहूकरांच्या फडावरती आता अण्णा म्हणत होतो आम्ही त्याला, मधुसूदन महाराज आलं का लक्षात, किंवा बोधले बाबा, प्रभाकर महाराज बोधले, म्हणजे बोधले घराण्यातील हे जे महाराज लोक आहेत हे आता त्यांची मुलं आहेत बघा, अतिशय उत्कृष्ट कीर्तन करतात. परंतु असं उत्कृष्ट कीर्तन समाजाला नको आहे. समाजाला फक्त काय पाहिजे आहे, हसवणारा पाहिजे आहे, विनोद करणारा पाहिजे आहे. आणि भावनेशी धरून कीर्तन करणारे महाराज आजकाल जास्त मिळते तुम्हाला. ते गात्यातलं संतांनी काय सांगितलं, वास्तविक पाहता महाराज लोक हे कीर्तनकार हे प्रवचनकार हे पोस्टमन सारखं काम करत असतात बरं का. ह्यांनी मनाची शानपट्टी अजिबात करू नये. आणि पोस्टमन सारखं काम म्हणजे संतांचा निरोप आहे तसा, त्यातून काय म्हणायचंय तुम्ही दृष्टांत द्या ना त्याला, साजेल असे दृष्टांत देऊन ते लोकांपर्यंत आणून पोहोचवणे. हे पोस्टमन जसं पत्र पोहोचवण्याचं काम करतो तशा पद्धतीने ह्या महाराज लोकांचं कार्य असतं. तर तशा पद्धतीचे महाराज लोक सध्या उपलब्ध नाहीत, आहेत परंतु त्यांना कोण विचारत नाही. आलं का लक्षात, त्यांच्या नावाची अलीकडे चर्चा नाही. खरे जे परमार्थामधले लोक आहेत हे बाजूलाच राहतात. आणि जे नाहीत प्रत्येकाला वाटतं की आपल्या गावात सप्ताह झाला पाहिजे, परंतु कसा झाला पाहिजे. आता मी प्रयत्न करतोय, लक्षात ठेवा, मी माझ्या गावामध्ये सप्ताह ठेवण्याचा प्रयत्न करतोय. विषय येतो महाराजांच्या देणगीविषयी. दक्षिणा महाराजांनी व्यवस्थित सप्ते गावगावाचे चालण्यासाठी ही दक्षिणा महाराजांनी किती घ्यावी ही मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. रागाला येऊ नका. आणखीन जर कोणाला वाटत असेल की बाबा हेही कारण असू शकतं तर अशी कारणं कमेंट्स करून योग्य कमेंट्स करा. ध्यानात आलं का तुमच्या, तुम्ही वाईट कमेंट्स केली माझ्यावर काय परिणाम होत नाही, परंतु तुम्हाला काय वाटतं की खरोखर हीच कारणं आहेत का ह्याच्यापेक्षा काही वेगळी कारणं आहेत. काही कारणं जर असतील तर याचा वारकरी संप्रदायाने परिपूर्णपणे विचार करून गावोगावी सप्ताह झाले पाहिजेत. कारण आपल्या महाराष्ट्रासारखा संस्कार कुठेही नाही, लक्षात ठेवा. कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि याच्यासारखा संस्कार माऊलीनी, तुकोबरायांनी, माझ्या नाथांनी, मुक्ताईनी, या संत महात्म्यांनी जे जे आपल्यावर संस्कार केलेले आहेत ते संस्कार पाठीमागं राहावेत हीच सर्वांच्या चरणी म्हणजे माझी स्वतःची इच्छा ही आहे. तर आपणास काय वाटतं याच्याबद्दल मत आवर्जून मांडू शकता. झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा हर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठल 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 विठ्ठल.